नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचे दिवस तुमच्या खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थने करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार. मग या गुरुवारच्या दिवशी आपल्याला सुपारीचं अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे असा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समाधान अष्टलक्ष्मीचं सुख प्राप्त होईल. बघा, माणसांना या पैशाचे सुख नाही विकत घेता येत नाही. बघा, रात्रीच्या सुखाच्या झोप देखील विकत घेता येत नाही पैशाने. पण माणसाला जर हे सुख समाधान सगळे असेल तर माणूस सगळ्या गोष्टी ऐश्वर्या पैसे संपत्ती सगळं काही कमवू शकतो. मग आपण त्याच्याबद्दल या सुपारीच्या उपायाच्याबद्दल अगदी सविस्तर रीती जाणून घेऊया. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे शेवटपर्यंत नक्की पहा. ह्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. उद्या आपल्याला उद्यापन देखील करायचे आहे. मग उद्या आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होईल तेवढा सहभाग देखील करायचा आहे आणि आपण करणार आहोत. मग आता बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, स्वच्छस्थान करायचं, आपल्या घरच्या स्वच्छता करून घ्यायच्या, देवघर देखील स्वच्छ करायच्या, देवाच्या पूजा करायच्या आणि यानंतरनं तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा एक नियम म्हणजे तुम्हाला प्रश्न पडलेली आहे, गुरुवारच्या व्रत करत नाहीत, पूजा मांडणी करत नाही, मग उपाय करावं का? काय करावं हरकत नाही, तुम्ही देखील उपाय करू शकता. अगदी हा उपाय आपण आपल्या देवघराच्या समोर करू शकता. मग हा उपाय तुम्ही सकाळी केलं तरी चालेल, संध्याकाळी केलं तरी चालेल. मात्र उपाय करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी करायच्या, ते म्हणजे दिवा लावून घ्यायच्या. तुळशीपाशी दिवा लावायचा. सकाळी उपाय केलं तरी देखील उद्या गुरुवारच आहे, माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. उंबरवट्याला बाहेर देखील एक तुपाचा दिवा लावायचे. तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा. उद्या गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला शक्य झालं तुमच्याकडे असेल तर कच्चा दूध अर्पण करायचा प्रयत्न करा. दिवा लावा आणि त्यानंतरनं आता आपण उपायाला सुरुवात करूया. आता उपाय करत असताना बघा, आपल्याला ही जे पूजामध्ये वापरतात ते ना सुपारी लागणार आहे. अगदी 5 रुपयाला 10 रुपयाला दुकानामध्ये सुपारी मिळून जाईल. खायची सुपारी वेगळी असतं बघा. आणि पूजामध्ये जे आपण गणपती स्वरूप म्हणून कोणत्याही सुपारीची जी पूजा करत असतो ती सुपारी वेगळी असतो. मग आपल्याला पूजामध्ये वापरलेली सुपारी घ्यायच्या, ती सुपारी आणायच्या. मग सुपारी आपल्याला बघा, सुपारीला एक छोटी पाट घ्या, त्यामध्ये सुपारी ठेवायच्या. छोटी प्लेट घ्या, तामण घ्या, त्याच्यामध्ये सुपारी ठेवायच्या आणि अभिषेक करायचा. स्वच्छ पाण्याने करा, पंचामृताने करा.
महालक्ष्मी मंत्र येत नसेल तर ओम लक्ष्मी नमः किंवा मग ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचं पठण केलं तरी सगळ्यात उत्तम. कारण की माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्राचं पठण करायचे आहे. 11 वेळी पळीनी पाणी सोडून अभिषेक करून घ्यायचे आहे. त्यानंतरनं आपल्याला अभिषेक झाल्यानंतरनं सुपारी स्वच्छ पुसून परत आपल्याला देवघरामध्ये वस्त्र असेल तर वस्त्रावरती भांडा किंवा मग एखादी दिशा घ्या आणि त्या डिशमध्ये तुम्ही सुपारी ठेवू. अभिषेक झाल्यानंतर सुपारीला हळदी कुंकू हा अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या. आता अभिषेक करत असताना तर आपण ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्राचे पठण केलं. पण सुपारीच्या पूजा झाल्यानंतर श्री सूक्ताच्या पठण एक वेळी तरी पठण करा. वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या. महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणायचा प्रयत्न करा. आता कोणतीही सेवा तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ओम माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय असा हा वार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. मग तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी चालेल. विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टकम, कनकदार स्तोत्र आणि आता ही सुपारी आपल्याला दिवसभर सकाळी उपाय केलं तरी दिवसभरामध्ये तिथेच राहून द्या. संध्याकाळी उपाय केला तरी रात्रभर तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवारी आपल्याला ही सुपारी उचलून घ्यायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या देखील आहे. मग आता ही सुपारी आपल्याला नक्कीच बघा एक वस्त्रामध्ये बांधायची आहे. बांधताना त्या सुपारी सोबत आपल्याला 1 रुपये नाण्य ठेवायच्या. परत दुसऱ्या दिवशी त्या वस्त्रामध्ये घेतलेली पूजा करायची. परत हळदी कुंकू ठेवू नका. फुलं वाहण्या बुरशी वगैरे येईल म्हणून आणि सुपारी ठेवायची. याच्या पेटली बनवायची. पेटली बनवल्यानंतर हातामध्ये घ्यायचे आणि माता लक्ष्मीच्या प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे. माझ्या हाती घेतलेली प्रत्येक कामात भरभरून यश मिळू दे. माझ्या कष्टाला नशिबाचे साथ मिळू दे आणि माझ्या घरामध्ये तुझे आशीर्वाद करुण्यास कामस्वरूप राहू दे. असं आपल्याला म्हणायचं. त्यानंतर आपल्या जे घरच्या मेन दरवाजा आहे ना त्याच्या आपल्या आतल्या बाजूनीही आपल्याला पेटली ही सुपारी बांधून घ्यायच्या आहे. बघा, तिथून सुपारी बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये कलशाचा दोष राहणार नाही आणि किंवा दोष आपल्या घरात प्रवेश करणार नाही. नकारात्मक देखील आपल्या घरामध्ये राहणार नाही. आता हा प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवस करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असलं इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला दिले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया असेच एक नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.